आज ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे। मंत्री छगन भुजबळ हजर राहणार आहेत। छगन भुजबळांच्या बीडमधल्या सभेला मराठा संघटनांकडून मात्र जोरदार विरोध होतोय। तर बीडमध्ये आज ओबीसी मेळावा होणार आहे। स्वतः भुजबळांनी ट्विट केलेलं आहे आणि टीझर प्रसिद्ध केला आहे। बीडमध्ये आज ओबीसींचा महामेळावा आहे आणि त्याच मेळाव्यानिमित्त बीडमध्ये जे आहे छगन भुजबळ काय बोलतील याकडे लक्ष लागलं आहे। तर दुसरीकडे मात्र छगन भुजबळांच्या या मेळाव्याला मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। विरोध दर्शवल्यानंतर मराठा आंदोलकांना पोलिसांनी जे आहे ते नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे मराठा जे आंदोलक आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। कशामुळे तुम्ही विरोध करताय? आमचा मूळ ओबीसी समाजाला किंवा ओबीसीच्या मेळाव्याला विरोध नाही, तर आमचा विरोध या घटनेला आहे की जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत, जबाबदार मंत्री आहेत, ज्यांनी पदाची शपथ घेताना कुठल्याही समाजाचा द्वेष करणार नाही किंवा कुठल्याही समाजाबद्दल विशेष प्रेम ममत्व दाखवणार नाही अशी शपथ घेणाऱ्या भुजबळांच्या कृतीचा आणि त्यांच्या वागण्याचा आमचा त्यांना आक्षेप आहे। त्यांना जर या मेळाव्याला यायचं असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा देऊन यावं, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने त्यांचा तीव्र निषेध करू। आणि तुम्हाला पण आलेले आहेत पोलिसांचे, काय म्हणून नोटीस आलं? अशा पळपुट्या नोटीस आला। आमचे मराठा मावळे घाबरत नाहीत। का घाबरत नाहीत? कारण आमच्या मनोज भाऊ जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे की मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला शांततेचं आवाहन केलंय, मात्र तुम्ही इथं ओबीसींच्या सभेला विरोध करताय, असं का? नाही सर, ओबीसीच्या सभेला आमचा कधीच विरोध नाहीये आणि मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे तीच आमची आहे। परंतु मराठा समाजाला त्यांनी टार्गेट करू नये किंवा यांची मागणी चुकीची आहे हे त्यांनी म्हणू नये। कॅमेरा पर्सन आणि सर मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी।